नमस्कार. ऊर्जा आणि शौर्याने विक्रांतचा प्लॅन उधळून लावलेला असतो. त्यावेळेला विक्रांतला शौर्याने चांगलंच तुडवलेलं असतं. ऊर्जा विक्रांतचं तोंड आवळत म्हणते, लाज नाही वाटत? अरे तू तीर्थाशी जबरदस्तीने लग्न करत होतास, तिला गुंगीचं औषध दिलंस, असं करायची तुझी हिंमतच कसं झाली? त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, ऊर्जा शांत हो. आणि तोंडाला काळं फासत शौर्य विक्रांतची धिंड काढत जहागीरदारांच्या घरात आणतो. तिथे त्यांनी शिर्केला सुद्धा बोलावलेलं असतं आणि जोरात विक्रांतला ढकलून त्यावेळेला शिर्के मोठ्याने ओरडतो, शौर्य हे काय चाललंय तुझं? तू माझ्या मुलाशी असं कसं काय वागलास? त्याच्या तोंडाला काळं फासलंस? तुझी हिंमतच कशी झाली शौर्य? त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, शिर्के तोंडाला आवर घालायचा. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? आमदार असाल तर म्हणून काय तुम्ही आमच्या घरच्या मुलीला पळवून न्याल आणि स्वतःच्या मुलाशी लग्न लावून द्याल काय? तेव्हा मात्र शिर्के बोलतो, एक एक मिनिट, मी असं काही केलेलं नाही. तेव्हा ऊर्जा बोलते, विचारा की तुमच्या लेकाला. अहो तीर्थाला गुंगीचं औषध देऊन तिच्याशी लग्न करत होता, कारण या ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारमुळे. त्याच्यामुळेच माझ्यावरती ही वेळ आली. त्या पद्माशीही लग्नाचा घाट घातला आणि स्वतः मात्र नामानिराळा राहिला. कोण समजतो कोण हा हर्षवर्धन जहागीरदार? हर्षवर्धनचा चांगलाच अपमान विक्रांत करत असतो. त्यावेळेला हर्षवर्धन विक्रांतच्या अंगावर धावत जातो आणि चटकन अशी कानाखाली मारतो आणि मोठ्याने बोलतो, तुझी एवढी हिंमत, तू माझ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न करत होतास, तुझी हिंमतच कशी झाली? त्यावेळेला विजया बोलते, अहो हे सर्व काय चाललंय आणि माझी तीर्था कुठे आहे? त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, आई आई शांत हो. तीर्थाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. ती जरा गुंगीत आहे, थोड्या वेळातच शुद्धीवर येईल, तुला काळजी करायची गरज नाही. त्यावेळेला विजया बोलते, काय? अरे तीर्था हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तर तर तिच्यासोबत कोण आहे? त्यावेळेला ऊर्जा बोलते, गौरव आहे तिचा मित्र आणि काहीही काळजी करायची गरज नाही. आधी आपल्याला हे प्रकरण निस्तरायला पाहिजे. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, शौर्य, ऊर्जा, अरे तुम्ही दोघं जर का वेळेवर तिथे पोचला नसता तर या नराधमाने आज आपल्या तीर्थाच्या आयुष्याची वाट लावली असती. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, असा कसा वाट लावेल? असा कसा वाट लावेल? ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार तीर्थाचा बाप जिवंत असताना याला सोडलं असतं का? तेव्हा कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन आता तरी स्वतःचा इगो बाजूला ठेव. हर्षवर्धन किती वेळा सांगितलं तुला असं नको वागूस, पण तू मात्र अजिबात ऐकत नाहीस. हर्षवर्धन तुझं हे सर्व नाटक बंद कर. त्यावेळेला मात्र हर्षवर्धन खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो, आई साहेब तुम्ही उगाचच माझ्या अब्रूचे ढिंडवडे काढू नका. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, हे बघ हर्षवर्धन, मी तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढत नाही, तर तुला सांगते तू शांत राहा म्हणून, कारण तुला काही गोष्टी कळतच नाही आहेत. आज तुझ्यामुळे ही आपल्यावरती वेळ आली. मी तुला सांगत होते ना आपण तीर्थाच्या लग्नाचा विचार करूया म्हणून, पण तू मात्र माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाहीस आणि सगळा काही गोंधळ करून बसलास. किती वेळा सांगायचं तुला, हर्षवर्धन सुधार सुधार, पण नाही. हर्षवर्धन बघ आज तुझ्यामुळे काय झालं ते. त्यावेळेला विजया बोलते, अहो अहो बघितलंत ना, मी तुम्हाला सांगत होते अहो काहीतरी करा, पण नाही, तुम्ही मात्र माझ्याकडे लक्षच दिलं नाही. अहो बघा आज आपली वाट कशी लागली ती. आपल्या मुलीचं आयुष्य या माणसाने बर्बाद केलं असतं. काय केलं असतं आपण, तुम्हीच सांगा ना. तेव्हा लगेच मोठ्याने हर्षवर्धन बोलतो, सुमित्र खरं सांगू का विजया, तू जरा शांत हो बघू. विजया मला तुझं सगळं समजतंय, पण तुला घाबरायची गरज नाही विजया. मी आहे ना, मी सगळं काही नीट केलंय ना. त्यावेळेला लगेच मोठ्याने विजया बोलते, बस तुम्ही नीट केलं? तुम्ही काय नीट केलं तुम्हीच सांगा ना. जर का ही ऊर्जा वेळेवर आता पोचली नसती तर सगळं काही वाट लागली असती. अहो जरा तरी विचार करा तुम्ही. अहो बस करा आता. खरं तर या मुलीला प्रत्येक वेळेला मी नाही नाही ते बोलत आले, तिचा अपमान करत आले, पण खरं सांगू का आज फक्त आणि फक्त तिच्यामुळेच आपल्या मुलीचं आयुष्य बर्बाद होता होता वाचलं. काय केलं तुम्ही? तुमच्या या इगोमुळे प्रत्येक वेळेला माझ्या मुलांना कष्ट भोगावे लागलेत. खरं सांगू का मला तर खूप पश्चाताप होतोय.
अहो तुम्ही असं का वागता? का तुम्ही एक घाव दोन तुकडे करत नाही? तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, असं नाही वाटत तुला, तू अति बोलतेस. त्यावेळेला शिर्के विक्रांतच्या जवळ जातो आणि विक्रांतला बोलतो, झालं समाधान तुझं? तुला हेच पाहिजे होतं ना? केलंस ना, वाट लावून घेतलीस ना? तेव्हा विक्रांत बोलतो, डॅड बस झाला, उगाच माझ्यावरती चिडायचं नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी शिर्के बोलतो, बस, स्वतःच्या बापाच्या अब्रूचे धिंडवडे तर काढलेसच, आणि आता मात्र ताटमानेने त्याच्या समोर बोलतोयस, चल चल घरात चल. आणि त्याच्या झिंजा उठत शिर्के त्याला घरात नेत असतो. त्यावेळेला शौर्य बोलतो, शिर्के साहेब, तुमच्या मुलाला तुम्ही घरात नेऊ शकता, पण मी मात्र तीर्थाशुद्धीवर आल्यानंतर याच्या विरोधात तक्रार दाखल करणार. तेव्हा मात्र मोठ्याने शिर्के बोलतो, हे बघ शौर्य, हा विषय इथल्या इथे बंद कर, उगाच विषय वाढवू नकोस. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, विषय वाढणार, कारण तुमच्या लेकाने हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलीला हात लावलाय. आता मात्र त्याची काय अवस्था होईल ना ती तुम्हाला कळेलच. आता थेट कोर्टातच भेटू आपण. आता दाखवतो या विक्रांतला हा हर्षवर्धन जहागीरदार काय काय करू शकतो ते. नाही ना सगळ्याची वाट लावली तर नावाचा हर्षवर्धन जहागीरदार नाही. त्यावेळेला शिर्के मात्र चांगलाच घाबरलेला असतो. तो विक्रांतच्या झिंजा उठत त्याला फरफटत तिथनं घेऊन जातो. तर इकडे शिर्के गेल्यानंतर मात्र विजया ऊर्जा जवळ जाते आणि विजया ऊर्जाला बोलते, ऊर्जा तुझे आभार कसे मानू मलाच कळत नाही. त्यावेळेला विजया बोलते, एक सांगू ऊर्जा, मी तुझ्यावरती कायम अविश्वास दाखवला, कायम तुम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, पण आज मात्र तू माझ्या काळजाच्या तुकड्याला वाचवलंस. आज स्वतःच्या जीवाचा विचार न करता तू तिचं आयुष्य बर्बाद होण्यापासून थांबवलंस. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, आई तुम्ही काय बोलताय? खरं सांगू का काकू, तुम्ही असा विचारच करायला नको. माझं कर्तव्यच होतं ते, आणि माझ्या घरातल्या माणसांच्या केसाला जरी धक्का लागला ना, कुणी केलं ना असं, तरी त्याला चांगलंच पट्ट्याने तुडवून काढून त्याची चपलेने चांगलीच फोडून काढेन. तेव्हा मात्र मोठ्यानी विजया बोलते, खरं सांगू, नको त्या माणसांच्या बोलण्यात येऊन तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला होता, पण आता मात्र मला सगळं काही समजलंय. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, विजया तुला तुझ्या गोष्टींचा पश्चाताप झालाय ना? मग झालं तर विजया तू बाकी कोणत्याच गोष्टींचा विचार करू नकोस. आपण निघूया का तीर्थाला, आपली गरज असेल. त्याच वेळेला गौरव तीर्थाला घेऊन घरी आलेला असतो. त्यावेळेला तीर्था मोठ्याने ओरडते, आई, आणि ती जाऊन विजयाला मिठी मारते. तीर्था खूपच रडत असते. हर्षवर्धनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. हर्षवर्धन सुद्धा हमसाहमसी रडत असतो. त्याच वेळेला लगेच कुमुदिनी तीर्थाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तीर्थाला बोलते, तीर्था बाळा शांत हो, आता तू आपल्या घरी आलायस, आणि खरं सांगू का तीर्था, तुला आता काळजी करायची गरज नाही. बाळा तुझ्यासोबत तुझी ऊर्जा वहिनी आहे ना? त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, मी तर आहेच, पण आज आज जर का आपली तीर्था आपल्यामध्ये आहे आणि ती ही सही सलामत आहे, ती फक्त आणि फक्त या गौरवमुळे. त्यावेळेला गौरव बोलतो, काय बोलतेस तू ऊर्जा वहिनी? ऊर्जा वहिनी मी काहीच केलं नाही. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, असं कसं तू काहीच केलं नाहीस? तू जर का वेळेवर मला खबर दिली नसतीस तर मात्र मी तिथे पोचूच शकले नसते. खरं सांगू का, हे सर्व तुझ्यामुळेच शक्य झालंय. त्यावेळेला लगेच गौरव बोलतो, खरं सांगू, तीर्था नेहमीच बोलते की ऊर्जा वहिनीला स्वतःचं कौतुक केलेलं आवडतच नाही. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, मला कौतुक करून घेतलेलं आवडतच नाही. खरं सांगू का, मला दुसऱ्यांसाठी कामं करायला आवडतात. त्यावेळेला मात्र हर्षवर्धन गौरव जवळ जातो आणि गौरवला बोलतो, तुझे आभार कसे मानू कळत नाही. त्यावेळेला लगेच गौरव बोलतो, काका माझे आभार मानायची गरज नाही. मी तुम्हाला एकच सांगेन, त्या विक्रांतला धडा शिकवा, कारण आज त्यांनी तुमच्या मुलीच्या बाबतीत जे करण्याचा प्रयत्न केला ना, ते खूपच चुकीचं होतं. आज मी बघितलं म्हणून, पण उद्या जाऊन जर का खरोखर तीर्था त्याच्या तावडीत सापडली तर या गोष्टीचा प्लीज विचार करा. मी येतो. आणि लगेच तो निघत असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी तो तीर्थाला बोलतो, तीर्था घाबरायची गरज नाही, आणि तू खूप धीट मोठी मुलगी आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव,
एक घाव दोन तुकडे करायला सुद्धा शिकायचं तीर्था, असं घाबरून राहायचं नाही. त्यावेळेला लगेच तीर्था त्याच्याकडे बघत असते आणि गौरव मात्र तिथून निघून गेलेला असतो. इकडे तीर्थाच्या रूम मध्ये विजया बसलेली असते. तीर्थाच्या डोक्यावरून हात फिरवत असते. तीर्थाला शांत गाढ झोप लागलेली असते. त्याच वेळेला तिथे हर्षवर्धन येतो आणि हर्षवर्धन विजयाला बोलतो, झोपली काय ग? त्यावेळेला लगेच विजया बोलते, हो, खूपच घाबरली होती. मधी मधी खूपच अंग थरथरते. खरं सांगू का, घाबरल्यासारखी वागते. हात एकदम घट्ट पकडून ठेवते. पोरगी खूपच घाबरले हो. त्या विक्रांतमुळे माझ्या या हसत्या खेळत्या मुलीच्या चेहऱ्यावरती खूपच भीती निर्माण झालीये. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, विजया विजया शांत हो. विजया, तुला अजिबात काळजी करायची गरज नाही, मी आहे ना. मी सगळं काही नीट करेन. त्यावेळेला लगेच विजया बोलते, अहो काय नीट करणार आहात तुम्ही? मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, आईसाहेबांनी आपल्या तीर्थासाठी छान असं स्थळ आणलंय. तुम्ही त्याच्याबद्दल विचार करा, पण तुम्ही मात्र स्वतःचा इगो सांभाळताय. आज तुमच्या या इगोमुळे जर का आपल्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं असतं तर, ऊर्जा आणि शौर्य जर का वेळेवर तिथे पोचले नसते तर काय झालं असतं, तुम्हीच सांगा ना. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, पण काही झालं तर नाही ना. ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्या गोष्टीचा विचार का करतेस तू विजया? त्यावेळेला लगेच विजया बोलते, पुरे, मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही. आणि खरं सांगू का, या गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा. त्यावेळेला लगेच विजया बोलते, खरं सांगू, तुम्ही त्या ऊर्जाचा राग करता ना, पण ती ऊर्जा खरंच खूप आपल्या घरासाठी काहीही करायला तयार असते. तुम्हीच विचार करा, तुम्ही किती चुकीचं वागताय ते. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, विजया, तू त्या मुलीसोबत माझं कंपॅरिझन करतेस, तुला कळतंय का? तेव्हा लगेच विजया बोलते, काय झालं, मिरच्या झुमल्या का तुम्हाला? मी त्या ऊर्जाचं कौतुक करते म्हणून. पण ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, जरा विचार करा. आज जर का ती ऊर्जा वेळेवर पोचली नसती तर काय झालं असतं तुमच्या मुलीचं? अहो, तिची आत्ताच अवस्था बघताय ना तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी या आवाजात बोलताय. हे बघा, मी तिची आई आहे आणि तिचं भलं कशात आहे आणि कशात नाही हे मला चांगलंच कळतं. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे? मला समजत नाहीये का? जरा तरी विचार करून बोल, काय बोलतेस ते. त्यावेळेला लगेच मोठ्याने विजया बोलते, अहो माझं तसं म्हणणं नाही. तुम्ही ऊर्जाबद्दल जो राग खेद मनात ठेवलायत ना, तो काढून टाका. कारण या घरासाठी आणि शौर्यासाठी जर का कोणी अगदी योग्य असेल तर ती फक्त ऊर्जाच आहे, मला कळून चुकलं. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, वाह, खरंच मानलं पाहिजे तुला. म्हणजे आता सगळं काही माझंच चुकतंय असंच म्हणणं आहे ना तुझं? ठीक आहे, जशी तुझी मर्जी. त्यावेळेला लगेच विजया बोलते, हे बघा, राग धरू नका मनात. आता तुम्ही फॅक्टचा विचार करा. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, विजया बस. तर इकडे शौर्य खूपच घाबरलेला असतो. त्यावेळेला ऊर्जा त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, शौर्य काय झालं, काय एवढा घाबरलायस? त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, ऊर्जा आपण जर का वेळेवर पोचलो नसतो तर मी माझ्या बहिणीला तोंड कसं दाखवलं असतं? माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद झालं असतं. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, शौर्य, अरे तुझ्यासारखा भाऊ तिच्या पाठीशी उभा असताना कसं तिचं आयुष्य बर्बाद होईल? अरे मला पूर्णपणे खात्री आहे तू तिला काहीच होऊ देणार नाहीस. त्यावेळेला लगेच मोठ्याने शौर्य बोलतो, ऊर्जा, हे सर्व तुझ्यामुळे झालं. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, शौर्य, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा तुला या गोष्टीचा विचार करायची गरज नाही. शौर्य, तीर्था अगदी व्यवस्थित आहे, तू घाबरू नकोस. तेव्हा शौर्य तिला मिठी मारतो आणि रडत असतो. त्याच वेळेला तिथे कुमुदिनी आलेली असते आणि कुमुदिनी शौर्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते, शौर्य, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय. त्यावेळेला शौर्य बोलतो, आजी तीर्था कशी आहे? माझी तर तिच्या समोर जायची हिंमत सुद्धा नाही. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन आणि विजय आहेत तिच्यासोबत, काळजी करायची गरज नाही आणि सगळं काही अगदी नीट आहे. तू प्लीज स्वतःला शांत कर, प्लीज प्लीज स्वतः शांत राहा. त्यावेळेला ऊर्जा बोलते, आजी तुम्ही झोपला नाहीत अजून? त्यावेळेला कुमुदिनी बोलते, कशी झोप लागेल? अगं झोपच उडाले.
मला तर असं वाटतं की आपल्याला लवकरात लवकर तीर्थाला यातून बाहेर काढलं पाहिजे. त्यावेळेला ऊर्जा बोलते, आजी तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. मी सगळं काही नीट करेन. मी तीर्थाला यातून बाहेर सुद्धा काढेन. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. त्यावेळेला लगेच कुमुदिनी बोलते, ऊर्जा तुझ्याकडूनच कुठेतरी अपेक्षा आहे ग. तूच काय करशील ते आता, नाहीतर सगळं काही हातातून निसटल्यासारखं आहे. त्यावेळेला ऊर्जा बोलते, तुम्ही काळजी करू नका, आपली तीर्था पहिल्यासारखी आपल्याला मिळेल. तुम्ही प्लीज स्वतःला शांत करा. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, हो. इकडे हर्षवर्धन स्वतःशीच बोलत असतो, आज विजयाने त्या शिर्केसमोर माझा अपमान केला, चार चौघात माझे धिंडवडे काढले. तिचं सुद्धा बरोबरच आहे, काही चुकीचं नाही. पण त्या शिर्के आणि त्या विक्रांतला मी सोडणार नाही. नाही ना त्यांची वाट लावली तर नावाचा हर्षवर्धन नाहीये मी. आता त्याला समजेल हा हर्षवर्धन काय काय करू शकतो ते. त्यावेळेला मात्र विजया बोलते, अहो आता शांतपणे झोपा जरा. इकडे मात्र शिर्के खूपच चिडलेला असतो. तो विक्रांता बोलतो, आज तुझ्यामुळे माझ्याशी त्या हर्षवर्धनची ही पद्धत होती बोलण्याची, नाहीतर त्याची हिंमत तरी आहे का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, विजयाने ऊर्जाची बाजू घेत जे हर्षवर्धनला सुनावले ते योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.